नगरपंचायतसाठी तुम्ही निधी काढला भरपूर, परंतु आता सोशल मीडियात त्याच्या दर्जांबाबत त्याच्यावर चर्चा सुरू. अरे दर्जा कामं पूर्ण होताना तुम्हाला कुठं दर्जा सुटला? कामं पूर्ण झालीत आता. सोशल मीडियामध्ये आता काय त्यांना माहिती आहे ना की आता निवडणूक आहेत पुढं. त्या मंचर नगरपंचायतच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची त्या दिवशी मिटिंग पण झाली. कुणी केला? कसला भ्रष्टाचार? बोललं जातं नाही. मी तर असं म्हणेल की नाही ते कोणी ते नाव नाही घ्यायचं मला कोणाचं. आमच्या सीओने सांगितलं काम करणाऱ्या ठेकेदाराकडं काही लोकांनी 10 कोटी रुपये मागितले, ते त्याने दिले नाही. हां 10 लाख, सॉरी 10 लाख मागितले आणि त्यामुळे ते न दिल्यामुळं हे चालू झालं. वाढदिवसानिमित्त काही नवीन संकल्प काय नाही, असंच म्हणजे जे आहे काम ते चालू ठेवायचं हा संकल्प. तुम्ही बोलताना विकास कामाबद्दल बोला, पाठपुरावा करता कामाचा ते बोला, लोकांच्या समस्यांबद्दल बोला. मात्र ज्यावेळेस बोलायची वेळ आली का विद्यमान जे आहेत ते पाठपुरावा करत नाही किंवा वाहतुकी समस्या त्यांच्याबद्दल काय तुम्ही बोलले? आता किती बोलायचं नाही, कशासाठी मला वैयक्तिक कोणावर बोलायचं नाही. आता मला फक्त एवढंच पुन्हा सांगेल, मंचरमध्ये जे लोक म्हणाले भ्रष्टाचार झाला, गेले 20 वर्ष तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला पाहिले कामं करताना. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की आढळरावने इथे 1 रुपया खाल्ला आणि 1 रुपयाचा भ्रष्टाचार खाल्ला. आता हे उन्हाडकी टार्गेट लोक कोणी काही बोलेल त्यांना ना बांध ना काही अशाने बोलण्याला काही अर्थ नाही, त्यांना मी किंमतही देत नाही. जनरली असं म्हटलं जातं म्हणजे वळसे आढळरावांना भ्रष्टाचारामध्ये कुणीच बोलत नाही, परंतु त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते ह्या प्रकारची कार्य करतात अशा प्रकारची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर. नाही कसे करतील मला सांगा. कामं आम्ही मंजूर करून आणली, ऑनलाईन टेंडर झालं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं कारण काय? हे सगळे पारदर्शी कारभार आहे, हे प्रशासनाने बघायचं असतं ना.